तर घाबरून जाऊ नका, अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि देशात राज्यात कोणताही लॉकडाऊन लागणार नाही हे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे। दरम्यान केंद्र सरकारने या आखाती संकट काळात एक मोठा निर्णय घेत सर्वसामान्यांना दिलासा दिलाय। सरकारने पेट्रोल डिझेलवरच्या उत्पादन शुल्कात घट केली आहे। पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपयांची कपात झाल्याने हे शुल्क आता 13 रुपयांवरून 3 रुपयांवरती आलंय। तर डिझेलवर कोणतेही उत्पादन शुल्क आकारलं जाणार नाही। आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमतीतली वाढ आणि रुपयाच्या तुलनेत वधारलेला डॉलर यामुळे इंधन दरवाढीचं मोठं संकट उद्भवलंय। पण आता उत्पादन शुल्क कपातीमुळे देशात पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर राहणार असल्याचं बोललं जातंय। तर देशाच्या पेट्रोलियम सचिवांनी केंद्रीय पेट्रोलियम सचिवांनी एक महत्त्वपूर्ण पत्रक जारी केलंय। या पत्रकानुसार व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्यात आणखी 20% वाढ करण्याचा निर्णय केंद्राने घेतलाय। त्यामुळे सध्याच्या युद्ध परिस्थितीत व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा 70% पोहोचल्यामुळे दिलासा मिळणार आहे। केंद्रीय पेट्रोलियम सचिवांच्या पत्रकात प्राधान्यक्रमांचा सुद्धा उल्लेख करण्यात आलाय। कामगारांचा सहभाग असलेल्या उद्योगांना प्राधान्यानं व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा होईल। तर पोलाद, ऑटोमोबाईल्स, टेक्सटाईल, प्लास्टिक उद्योग क्षेत्रासोबत डाय केमिकल्सला सुद्धा प्रायोरिटीनं पुरवठा केला जाईल। पण विरोधकांनी मात्र देशातल्या सद्यस्थितीवरनं सरकारवर निशाणा साधणं सुरू ठेवलंय। सध्याची परिस्थिती पंतप्रधानांच्या हाताबाहेर गेल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे। तर नवनाथ बन यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। ज्या दिवशी युद्ध सुरू झालं त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली, बिघडत गेली, तेव्हाच त्याने सर्वपक्षीय बैठक दिल्लीत बोलवायला हवी होती। त्या बैठकीला त्याने स्वतः उपस्थित राहायला हवं होतं। त्यानंतर राज्याचे सर्व मुख्यमंत्री, याशिवाय राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री, बरं का, फूड सप्लाय, सिव्हिल सप्लाय, हे जे मंत्री आहेत त्यांच्याशीही त्यांनाही त्याने मार्गदर्शन करण्याची आवश्यकता होती। आपण देशाचे नेते आहात, आपण एका राज्याचे किंवा एका पक्षाचे पंतप्रधान नाही आहात मोदीजी। पण आज तुम्ही देशाला रॉकेलच्या रांगेत उभं करून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताय। ठीक आहे, बघू चर्चेतून काय निष्पन्न होत आहे। सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नका। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देश सुरक्षित आहे आणि पुढे जातोय। तुमच्यासारखे काही लोक अफवा पसरवण्याचं काम करतायत आणि भारत हा पॅनिक सिच्युएशन मध्ये जाईल यासाठी तुम्ही प्रयत्न करतायत, परंतु इथली जनता सुज्ञ आहे, तुमच्या अफवांवर विश्वास ठेवणार नाही। ज्यांना आपला पक्ष उरणपर्यंत वाढवता आला नाही त्यांनी इराणवर सल्ले देऊ नयेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.